नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदय च्या परीक्षेमध्ये 2024 साली हा प्रश्न विचारलेला आहे आणि बार डायग्रामवरती तुम्हाला नेहमी प्रश्न असतो. तर या प्रश्नाची खासियत अशी असते की याच्यातच उत्तर असतं. काही जास्त आपल्याला डोकं चालवावं लागत नाही, पण त्याची ट्रिक्स जर तुम्हाला माहीत असतील तरच आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो. त्यामुळे आपण या प्रश्नाच्या काही ट्रिक्स आहेत, कंटिन्युअस आपण 5 तरी क्वेश्चन याच्यामध्ये कवर करू. व्हिडिओ अगदी लॉंग होणार नाही, छोट्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला या प्रकारचा प्रश्न सॉल्व करून दाखवणार आहे. नवोदयच्या एक्झाममध्ये 60वा प्रश्न असतो. 19 प्रश्न असतात अंकगणिताचे. खंड 2मध्ये 41 ते 60 असे प्रश्न असतात आणि 60वा प्रश्न बार डायग्रामचा तुम्हाला दिला जातो. तर बघा कसं सॉल्व करायचं आहे. याच्यातला प्रश्न पहिल्यांदा वाचून दाखवू. पुढील बार डायग्राममध्ये वेगवेगळ्या देशांच्या क्रिकेट संघाने खेळलेल्या सामन्यांची संख्या दाखवण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने पाकिस्तानच्या संघापेक्षा किती अधिक सामने खेळले आहेत. हे वरचं जास्त वाचत बसायचं नाही, काय विचारले त्याच्यावर जास्त फोकस करायचं. ऑस्ट्रेलियाच्या संघाने पाकिस्तानच्या संघापेक्षा किती अधिक सामने खेळले आहेत. 2 माहिती याच्यामध्ये दिली जाते. एका बाजूला सामने दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला देशांची नावे. विचारले काय, ऑस्ट्रेलियाचा संघ इथे आहे आणि पाकिस्तानच्या संघापेक्षा किती अधिक खेळले आहे. पाकिस्तानचे 24 सामने खेळलेले आहेत आणि ऑस्ट्रेलियाचे 32. मग साधं कॅल्क्युलेशन आहे याच्यामध्ये, जास्त काही डोकं चालवावं लागणार नाही आपल्याला. तर याच्यामध्ये आपण काय करू शकतो, तर ऑस्ट्रेलियाचे आहेत 32 सामने आणि पाकिस्तानने खेळलेत फक्त 24. हे मायनस केलं तर आपल्याला 8 सामने एवढं उत्तर निघणार आहे. तर एवढं सिंपल एकच फक्त कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागतं आणि काही सेकंदामध्ये उत्तर निघेल. तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. आता हा जो प्रश्न आहे तो 2025 साली विचारलेला, म्हणजे गेल्या वर्षी विचारलेला आहे. तर वरचं काय हे सगळं वाचत बसायचं नाही, खाली फक्त बघायचं काय विचारले. स्तंभालेखाच्या आधारे हे शोधा की क्यू आणि आरने मिळून सोडवलेल्या प्रश्नांची संख्या पी आणि एस यांनी सोडवलेल्या प्रश्नांपेक्षा किती जास्त आहे. म्हणजे क्यू आर यांची बेरीज. क्यू आर कुठे आहे तर बघू शकता येत आहे. क्यू आर 6 आणि हे 8 होतात. यांची बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळेल 14. आणि त्यानंतर विचारले काय, पी आणि एस यांनी सोडवलेल्या प्रश्नापेक्षा किती जास्त आहे. पी आणि एस यांनी सोडवलेले, पीने सोडवले 4 आणि एसने सोडवलेत 8. 8 आणि 4 होतात 12. कितीने जास्त आहे तर बघू शकता फक्त 2नी जास्त आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 हे याचं अगदी योग्य उत्तर आहे. फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे, पटकन अगदी सहज तुम्हाला याचं उत्तर निघून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट 60वाच क्वेश्चन आहे बघा. बॅडमिंटन खेळणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा क्रिकेट व टेबल टेनिस खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कितीने जास्त आहे. म्हणजे आपल्याला इकडं विद्यार्थ्यांची संख्या दिली आणि खाली खेळ दिलेत. 2च खेळ, जेवढे विचारले तेवढेच बघायचे, बाकी काही बघत बसायचं नाही. बॅडमिंटन खेळणारे विद्यार्थ्यांपेक्षा क्रिकेट व टेबल टेनिस खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या. बॅडमिंटन खेळणारे किती आहेत इथे दिलेले बघा. बॅडमिंटनची संख्या आहे 20. तर पटकन नोट करून घ्यायचं आपण बाजूला. बॅडमिंटन खेळणारे आहेत 20. बॅडमिंटनची संख्या आपल्याला मिळाली 20. त्यानंतर प्रश्नामध्ये पुढं म्हटलेलं आहे, टेबल टेनिस खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कितीने जास्त आहे. क्रिकेट व टेबल टेनिस म्हणजे 2 खेळ बघावे लागणार. क्रिकेट आहेत 25 आणि टेबल टेनिस आहे 10, म्हणजे झाले 35. मग 35मधून आपल्याला 20 मायनस केलं तर उत्तर निघणार आहे 15. ऑप्शन नंबर डी. ठीक आहे. तर बघा किती इझी क्वेश्चन होतात. फक्त हे कॅल्क्युलेशन पटकन जमलं पाहिजे आणि कुणापेक्षा कितीने जास्त किंवा कितीने कमी एवढं कॅल्क्युलेशन तुम्हाला याच्यामध्ये जमायला पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. तर इथं आपल्याला फेब्रुवारी महिन्यात एका विशिष्ट दिवशी राज्यातील 5 शहरांमध्ये तापमानाची अंश सेल्सिअसमध्ये नोंद केलेली आहे आणि त्याच्यावरती प्रश्न आहे. बघा शहरांची नावं दिलेली आहेत आणि या साईडला तापमान दिलेलं आहे. चंद्रपूर व पाचगणी यांच्या तापमानातील फरक म्हणजे वजाबाकी लक्षात ठेवायचं. चंद्रपूर कुठे आहे तर इथं आहे. चंद्रपूरला तापमान किती होतं तर 35 होतं. साईडला लगेच नोंद करून घ्यायची 35. त्यानंतर पाचगणीमध्ये सांगितलेलं आहे 25. यांच्यातला फरक विचारला आहे. फरक म्हणजे काय करायचं आहे, वजाबाकी. तर बघा वजाबाकी आली आपली 10, म्हणजे ऑप्शन नंबर डी 10 हे त्याचं योग्य उत्तर आहे.
चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा या प्रश्नामध्ये म्हटलं आहे, स्तंभालेखात एका शाळेतील इयत्तातील मुलांनी वनमहोत्सवात लावलेल्या रोपांची संख्या दाखवली. इयत्ता आहेत आणि त्यांनी किती रोपं लावलीत त्यांची संख्या दिलेली आहे. प्रश्नात जायचं डायरेक्ट खाली. इयत्ता दुसरी सेकंडमधील विद्यार्थ्यांनी लावलेल्या रोपांपेक्षा इयत्ता पहिली आणि चौथीमधील विद्यार्थ्यांनी लावलेली रोपं कितीने जास्त आहेत. पहिला दुसरीचं चेक करून घ्या. दुसरीची दिलेली आहे संख्या 60. त्यानंतर त्याच्याच नंतर बघायचं आहे पहिली आणि चौथी. मग पहिलीमध्ये आपण चेक करू शकतो. पहिलीची आहे संख्या 40 आणि चौथीची 50. 40 आणि 50 झाले 90. कितीने जास्त आहे विचारले. म्हणजे 90मधून तुम्ही 60 ज्या वेळेला मायनस करता त्यावेळेला तुमचे उत्तर येतं 30. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे याचं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा माहिती खूप जास्त दिलेली असते, पण तुम्ही जर सगळं वाचत बसला तर तुमचा त्याच्यामध्ये वेळ जाईल. म्हणून माहिती सगळी वाचायची नाही, जेवढं विचारले तेवढंच बघायचं. बाकी फापड पसारा काय बघत बसायचं नाही. बघा सांगली जिल्ह्यामध्ये 5 गावातील लावलेल्या रोपांची संख्या सोबतच्या. ठीक आहे. चला पुढं बघा. प्रश्न बघा. आष्टा व खेड या गावामध्ये लावलेल्या रोपांच्या संख्यातील फरक. फक्त आष्टा चेक करा. आष्टा दिलेला आहे 400 आणि 500च्या मध्ये आहे. याचा अर्थ आहे 450. मध्ये दिलं असेल तर त्याचं निम्मं करायचं, म्हणजे 100च्या पटीत आहे म्हणून त्याला आपण इथं 450 धरतोय. ठीक आहे. त्यानंतर दुसरं गाव दिलेलं आहे खेड. खेडमध्ये बघा 500 आणि 600च्या रेंजच्या मध्ये आहे, म्हणजे याचा अर्थ आहे 550. ठीक आहे. यांची आपल्याला फरक विचारला आहे, मायनस करायचं आहे. 550तनं 450 गेले, फरक आला 100. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर. आणि पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून क्वेश्चन बघा आणि सोडवा आणि त्याचा आन्सर कमेंटमध्ये टाका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा प्रश्न दिलेला आहे. इयत्ता दिलेल्या आहेत 5वीची आणि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या. तर आपल्याला डायरेक्ट प्रश्नामध्ये उडी मारायची आहे, लक्षात ठेवा. इथे प्रश्न दिलेला आहे 2019, 20 आणि 22 या वर्षामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या. अगदी सोपा प्रश्न आलेला आहे तुम्हाला. फक्त वर्ष चेक करायचे आणि संख्या व्यवस्थित घ्यायच्या. मिडल नंबर असेल तर कितीच्या रेंजनी फरक पडत गेला आहे चेक करून इथले नंबर फक्त व्यवस्थित काउंट करायचे. आणि प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.